देशात महागाईचा स्फोट, गरिबावर अन्याय होऊन राहिला या वोटिंगच्या वेळेस बरोबर सांगते आम्ही असं करतो तसं करतो. हे सगळं सरकार काही कामाचं सरकार नाही. इंधन दरवाढीचा भडका, म्हणजे सगळी जनता या महागाईने भरपडून निघणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले, पागल सरकार आहे पूर्ण. मूर्ख लोक आहे. काही कामच नाही. गाड्या बंद करावं लागलं आम्हाला, चलवूनच गाडी. गुरुवारी मध्यरात्री देशात इंधन दरवाढ जाहीर झाली आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. कारण ज्याची भीती जनतेच्या मनात होती तेच घडलं. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली. पेट्रोलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर तर डिझेल 3 रुपये 11 पैसे प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल आता 106 रुपये 54 पैसे लिटर तर 1 लिटर डिझेलसाठी 93 रुपये 14 पैसे मोजावे लागणार आहेत. पुण्यामध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 107 रुपये 84 पैसे तर 1 लिटर डिझेलसाठी 94 रुपये 45 पैसे मोजावे लागणार आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल 107 रुपये 36 पैसे तर डिझेल 94 रुपये 19 पैशांवरती आलंय. तर उपराजधानीत पेट्रोल 107 रुपये 18 पैसे आणि डिझेल 93 रुपये 69 पैशांवरती गेलंय. इंधन दरवाढीच्या या भडक्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. आधीच सोनं चांदीचे दर गगनाला भिडलेत आणि त्यात दूध दरवाढ आणि सीएनजीच्या दरवाढीची फोडणी बसलेली असतानाच आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जगायचं कसं असा सवाल सर्वसामान्य विचारतायत. थोडंसं बजेट बिघडते मिडल क्लास लोकांचं, त्याच्यामुळे सगळ्यात गोष्टीला इफेक्ट होतो. आम्हाला खूप नुकसान होईल ना. सायकलने चालावं लागेल काजीसानंतर. काय की रोजा वाढत नाही त्यातल्या नाही, पेट्रोल डिझेल वाढत चाललंय, त्यामुळे आम्हाला बहुत परेशान होत चाललंय. सीएनजी वापरा म्हणतात, पण सीएनजीचे रेट आता इतके वाढलेले आहेत की ते सर्वसामान्य लोकांना, ऑटोवाल्यांना, कारवाल्यांना नाही परवडत. आता इतके महागाई करून ठेवली ना, कशाचा ताळमेळ कशाला लागत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हे देखील आम्हाला कळत नाही. कस्टमरला 4 पैसे वाढवून मागितलं तर कस्टमर आम्हाला सपोर्ट बी करत नाही. हा एवढ्या भाड्यात घेऊन त्याला असं कस्टमर सांगतं. त्यामुळं काय करायचं हेच आम्हाला काही कळत नाही. गरिबाची पूर्ण हानी होऊन राहिली आता. आम्ही आता प्रायव्हेट जॉब करतो. आम्ही पेट्रोलच्याच गाड्या घेतलेल्या आहे. इलेक्ट्रिक गाडी आता घेणं होत नाही. ह्या गाड्या कोणी घेत नाही आता, कारण की सर्व आता इलेक्ट्रिक गाड्या घेऊन राहिले. आम्हाला तर ह्याच गाड्या चालावं लागते. गरिबावर अन्याय होऊन राहिला या वोटिंगच्या वेळेस बरोबर सांगते आम्ही असं करतो तसं करतो. हे सगळं सरकार काही कामाचं सरकार नाही. सगळं आमच्या म्हणजे बिलकुल म्हणजे त्रस्त झालेलं आहोत. इलेक्शन झाल्यावर सर्वसामान्यांची लूटच होणार आहे, त्यामुळे ते वाढणार होतं. तुम्ही अपेक्षा केली होती अशी? तुम्ही अपेक्षा केली होती? गेल्या 14 वर्षापासून तेच होत आहे. सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार असून महागाई भरमसाठ वाढणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. पेट्रोल डिझेलच्या आधीच घरगुती सिलेंडरमध्ये 60 रुपयांची तर व्यावसायिक सिलेंडरमध्येही 993 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आज ना उद्या इंधन दरवाढ होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं आणि तसंच झालं. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारली, भाजपच्या सरकारली रेट हे 60 रुपयावरून 90 रुपयावर नेले आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले. आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे, ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. खरं तर अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जगावरती मोठं संकट ओढावलंय. युद्धाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती चांगल्याच भडकल्यात. घर में कोई भी फंक्शन हो. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन बचतीसोबतच परकीय चलन वाचवण्याचा त्यांनी सल्ला दिलेला होता. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यावरती भर देण्यासह वर्क फ्रॉम होमचा पर्यायही त्यांनी सुचवलेला होता. आता इंधन दरवाढीमुळे लोकांसमोर दुसरे पर्याय उरणार नाहीत हेच दिसतंय. दरम्यान मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही. देशात झालेली इंधन दरवाढ ही इतरांच्या तुलनेत नगण्य असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली? अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे.
आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. युद्ध सुरू होऊन 2.5 महिना झाला तरी देशात इंधन दरवाढ करण्यात आलेली नव्हती. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची वाढ झालेली होती. मात्र 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ सरकारने इंधन दरवाढ होऊ दिली नाही. या युद्धाची कमीत कमी झळ देशाला आणि जनतेला बसावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी UAE दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान LPG पुरवठ्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झालाय. त्यामुळे थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी आगामी काळात देशवासियांची कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई.